अतुंग भरारी घे तू, माघारी कधीही वळून पाहू नकोस तू. संपूर्ण स्त्री जातीचा सन्मान तू, मुलगी, मैत्रीण, प्रेमिका, पत्नी, आई, आजी, अनेक नात्यांची परिभाषा तू. नवपिढ्यांची निर्मिती करणारी तू आहेस एक विश्वरूपी प्रेरणादायी तू. अशाच या सुंदर स्त्रीचा खास सन्मान आणि खास सेलिब्रेशन आपण ह्या मार्चच्या महिन्यामध्ये करतो. तर इंटरनॅशनल वुमन्स डेच्या ह्या खास मुलाखत मालिकेमध्ये मी प्रज्ञा पुणेकर आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. गरजे मराठी ग्लोबल वरती आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत या खास मालिकेमध्ये UK मधून आहे डॉक्टर अस्मिता पटवर्धन. नमस्कार अस्मिता. नमस्ते प्रज्ञा. खूप छान वाटतं इथे या मंचावर येऊन गरजे मराठीच्या माध्यमातून लोकांशी बोलायला. खूप खूप मनापासून स्वागत अस्मिता तुझं आज या खास मुलाखत मालिकेमध्ये. आणि खूप छान वाटतंय की ह्या खास इंटरनॅशनल वुमन्स डेच्या मालिकेमध्ये तुझ्यासारखी खूप खूप यशस्वी डॉक्टर आज आपल्यासोबत आहे आणि तुझ्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत आणि गायनॅकोलॉजिस्ट या क्षेत्राबद्दल आणि तुझ्या इन्स्पायरिंग जर्नीबद्दल आम्हाला खूप जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी छोटीशी माहिती गरजे मराठीबद्दल आणि ऑफकोर्स डॉक्टर अस्मिताबद्दल सुद्धा छोटीशी माहिती आपण जाणून घेऊया. तर ज्ञानोपासना, उद्यमशीलता आणि देशभक्ती या त्रिगुणांनी संगम ही मराठी माणसाची ओळख आहे. आणि ह्या संस्काराच्या पायावर गरजे मराठी हे व्यासपीठ उभं आहे. रिसेंटली गरजे मराठी ग्लोबलनी एक इनिशिएटिव्ह लॉन्च केली आहे ज्याचं नाव आहे सक्षम. या इनिशिएटिव्हची विजन अशी आहे की महाराष्ट्रामधल्या मुलांना शिक्षणासाठी लागणारे जे जे टूल्स असतात, लॅपटॉप्स किंवा आणि काही टूल्स लागतात ते उपलब्ध करून देण्याची ही खूप सुंदर इनिशिएटिव्ह गरजे मराठी ग्लोबलनी सुरू केली आहे. आणि ह्याच बरोबर जगभरात असलेल्या प्रोफेशनल्स, एंटरप्रेन्योर्स आणि अकॅडमिशियन्सशी कनेक्ट करून देण्याची ही खूप सुंदर इनिशिएटिव्ह गरजे मराठी ग्लोबलनी सुरू केली आहे. आणि जर आपल्याला गरजे मराठी बद्दल खूप अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण गर्जेमराठी.com वरती जाऊन जाणून घेऊ शकता. तर थोडंसं आज आपल्या खास गेस्ट बद्दल डॉक्टर अस्मिता बद्दल आपण जाणून घेऊया. डॉक्टर अस्मिता पटवर्धन ह्या एक यशस्वी गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टर आहेत आणि गायनॅकोलॉजिस्ट ह्या क्षेत्रामध्ये गेली 22 इयर्स वर्षापासून खूप अमूल्य काम सुरू आहे त्यांचं. डॉक्टर अस्मिता पटवर्धन ह्या लीड कन्सल्टंट गायनॅकोलॉजिस्ट म्हणून युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ लेस्टर या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. एक गायनॅकोलॉजिस्ट म्हणून त्यांचा प्रवास UK मध्ये 2009 मध्ये सुरू झाला. पण ह्याच्या व्यतिरिक्त त्या इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये एक यशस्वी गायनॅकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत होत्या. रेग्युलर गायनॅकोलॉजिस्ट कामाच्या व्यतिरिक्त म्हणजे सर्जरीज, कन्सल्टेशन्स, ॲडवाइस आणि लॅप्रोस्कोपी ह्या कामाच्या व्यतिरिक्त त्यांना लाईफस्टाईल गायनॅकोलॉजी, प्रिव्हेन्शन ऑफ डिझीजेस अँड इम्प्रूव्हिंग हेल्थ थ्रू लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याच्यामध्ये खूप रस आहे. आणि हे इतकंच नाही तर त्या एक खूप सुंदर चॅरिटी, पुण्यामध्ये एक खूप छान चॅरिटी ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, त्याच्या लाईफ टाईम मेंबर आहेत. आणि ह्याच बरोबर ईस्ट मिडलंड मराठी असोसिएशनचे फाउंडिंग मेंबर सुद्धा आहेत. खूप खूप अस्मिता छान वाटतंय आणि इतकी इन्स्पायरिंग जर्नी आहे तुझी. तर तिथून मला आपण सुरू करूया की तुझा हा प्रवास, एक गायनॅकोलॉजिस्ट म्हणून तुझा प्रवास हा कसा घडला आणि ह्या प्रवासामध्ये गेली 22 वर्ष तू गायनॅकोलॉजिस्ट या क्षेत्रामध्ये काम करते आहेस. तर त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस सुद्धा तुला आले असतील. तर कोणते चॅलेंजेस होते आणि ते तू कसे ओव्हरकम केलेस? थँक्यू प्रज्ञा फॉर अ लव्हली इंट्रोडक्शन. पण आता मलाच वाटायला लागलं की हे तू माझ्याबद्दल बोलतेस का? पण आय सपोज आय मीन 22 वर्ष खरंच झालेली आहेत आणि मला जरी वाटत असलं मी कालच मेडिकल स्कूलमधनं बाहेर पडली आहे,
पण दॅट इज ट्रू. ऑब्व्हियसली द जर्नी ही कधीच इझी नसते. म्हणजे आपण एखादी गोष्ट करायची ठरवली, की त्याच्या तो ध्यास असतो आणि तो आपल्याला म्हणजे ते घडवायचं असतं. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर मला अगदी लहानपणापासून खूप इच्छा होती गायनेकोलॉजिस्ट बनायची, जेव्हा मला समजत पण नव्हतं असं. अरे वा. कारण माझ्या एका आजीचं मॅटर्निटी होम होतं नाशिकमध्ये. हम्म. सो सुट्टीमध्ये गेलं की मग तिच्याकडचे ते बाळ, बाळंतिणी, तिथलं ते सगळं मजा वाटायची. अरे वा. So that was in my mind. So in spite of my parents actually told me की don't become a doctor. सगळी हम्म. हुशार माणसं जिथे जातात तिथे तुला काय गरज आहे जायची, जा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये, असं माझे बाबा सांगायचे. हम्म. पण ते काय मी न ऐकता गेले मेडिसिनला. माझ्या बहिणीने ते ऐकलं आणि शी जॉईन्ड इंडियन आर्मी. सो समबडी हॅज डन दॅट. नाईस. पण कमिंग टू माय गायनेकोलॉजी जर्नी, म्हणजे मग मी पुण्यात ससूनमध्ये म्हणजे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये MBBS केलं. तिकडेच MD गायनेकोलॉजीला ऍडमिशन झाली आणि MD कम्प्लीट केलं. आणि ड्युरिंग दिस जर्नी आय मेट माय हजबंड. तो पण माझ्याच कॉलेजमध्ये होता. आम्ही अरे वा. ऑर्केस्ट्रात वगैरे असायचो, गाणं वगैरे असं. मस्त. सो वी गॉट मॅरिड, वी हॅड किड एज वेल. अरे आणि वा. मी MD पुण्यात कम्प्लीट करून मग युकेत आले. ओके. वा. सो पण आम्ही ते दोघांनी मिळून ठरवलं होतं की युकेत जायचं, आणि एवढं कारण त्याच्या मागचं असं होतं की आम्हाला दोघांना प्रवासाची आवड आहे आणि वी वॉन्टेड टू सी द वर्ल्ड. वर्ल्ड. ओके. आणि सुरुवातीला ₹1,700 स्टायपेंड पुण्यात मिळत असताना त्याच्यात जग बिग कसलं बघणार ना, म्हणजे. ओ सो माय गॉड. वा. दॅट्स हाऊ वी डिसाइडेड टू विल गो टू UK. थोडंसं शिकू, थोडंसं प्रवास करू, जग बघू आणि परत येऊ. सो दॅट वॉज आवर ओन इंटेन्शन. मस्त. खूपच असं सुंदर. करता करता मग मी UK मध्ये आता स्थायिक झाले. जसं माझ्या सर्व मैत्रिणींचं होतं तसं. सो मला परत एकदा सांगावंसं वाटतं की मी काहीही एक्स्ट्रॉर्डिनरी केलं नाहीये. माझ्यासारख्या माझ्या वर्गातल्याच इतक्या मैत्रिणी आहेत आणि ज्या खरंच ऍब्सोल्युटली एक्स्ट्रॉर्डिनरी काम करतात विविध क्षेत्रांमध्ये. पण मी त्यांच्यासारखीच एक आहे आणि आय एम रिप्रेझेंटेटिव्ह हिअर. सो आय विल सॉर्ट ऑफ से आवर स्ट्रगल्स. येस. नाही. पण तू इतक्या म्हणजे तुझ्या खूप वेगवेगळ्या चॅलेंजेस मधून सुद्धा ते सगळे सामोरी जाऊन तू आज एक यशस्वी गायनेकोलॉजिस्ट म्हणून, लीड गायनेकोलॉजिस्ट म्हणून तू कार्यरत आहेस आणि ते कंटिन्यू करत आहेस. हे खूप सोपं काम नाही आहे. म्हणजे एक वर्किंग वुमन म्हणून मला सुद्धा माहिती आहे की त्याच्यामध्ये किती स्ट्रगल्स असतात आणि ते मदरहूड जर्नी म्हणा किंवा कंट्रीज बदलल्यावरती जे चॅलेंजेस येतात. तर ह्याच्यामध्ये अस्मिता तुझे कोणते काय चॅलेंजेस होते एक डॉक्टर म्हणून किंवा एक वर्किंग वुमन, मी जसं म्हटलं की जेव्हा म्हणजे एक वुमनला मदरहूड जर्नी सुरू झाली की मग त्याच्यामध्ये चॅलेंजेस खूप वेगळे असतात आणि खूप कमी बायका परत कामामध्ये जायचं की नाही ह्याच्यामध्ये तिथेच अडथळतात. तर तुझे चॅलेंजेस कोणते होते आणि वर्किंग वुमन म्हणून, आणि त्याच्यामध्ये तू कसे ते ओव्हरकम केलीस, आणि एक वर्किंग वुमन साठी तुझा काय ऍडवाइस आहे की वर्क लाईफ बॅलन्स कसं करू शकतो आपण? सो ऍज आय सेड की मी MD करत असतानाच मला मुलगा झाला. ओके. सो मी तेव्हा जेमतेम 24 वर्षाची होते. वा. सो आय हॅड अ चाइल्ड वेन आय वॉज प्रॉबेबली नॉट रेडी. आणि अभ्यास खूप जोरात होता आणि ऍज अ गायनेकोलॉजिस्ट खूप एक्स्ट्रीम स्ट्रेस असतो, एक्स्ट्रीम अभ्यास असतो आणि एक्स्ट्रीम वर्क आवर्स असतात. म्हणजे इंडियामध्ये तर 24/7. So that was a first struggle for me as a being a mother, but not really accepting motherhood. So that was the first challenge. Wow. So I had to then accept ki if I have to continue with my career, I need to take help. And I think that's my absolute advice to any young mother किंवा माझ्या young trainees ना मी सांगते की don't hesitate asking for help. कुठला इगो आड येऊ द्यायचं कारण नाही, की घेतली मदत, दॅट्स फाईन. आणि आय वॉज लकी इनफ की माझ्या सासूबाई आणि माझ्या आई तेव्हा माझ्या बरोबर होते आणि ते लुक्ड आफ्टर माय चाइल्ड फॉर 1.5 years till I completed MD. So I got a ready-made child after that. So I think that was the first challenge, accept help freely. आणि never question them. So I never question them की तुम्ही कसं सांभाळात, हे खायला दिलं का, ते दिलं का, never. It is their child. Correct. So I think first is that one. पण त्याच्यानंतरचा चॅलेंज म्हणजे आफ्टर कमिंग टू दिस कंट्री, फर्स्ट ऑफ ऑल जरी UK मध्ये आपले सगळे इंडियातले डिग्रीज मान्य करतात, म्हणजे
ससून मधलं MD वॉज कन्सिडर्ड ॲज इक्विव्हॅलंट आणि आय डिडंट हॅव टू गिव्ह प्लॅब एक्झाम आणि आय गॉट डिरेक्टली ब्रिटिश काउन्सिल स्पॉन्सरशिप. अरे वा. आय कुड वर्क डिरेक्टली, पण आय हॅड टू डू एक्झाम्स म्हणजे MRCOG पार्ट 1 पार्ट 2 ते करायला लागलं. आणि त्या एक्झाम्स आर डिफरंट. यू हॅव टू प्रिपेअर फॉर देम इन अ व्हेरी डिफरंट मोड टू वॉट युअर इंडियन एक्झाम्स आर. करेक्ट. So that was a second challenge. The third challenge I would say की आपण ज्या रीतीने we are developed in our country. I'm not saying bad at all की मला खरंच सुंदर बॅकग्राऊंड मिळाली, चांगले पेरेंट्स होते who were absolutely educated आणि pushing me to get across the boundaries. प्रबोधिनी सारख्या शाळेत मी शिकले, so I had solid background. पण at the same time as an Indian girl किंवा कुठलीच मराठी मुलगी कायम आपल्याला असं हे केलेलं असतं की प्रश्न विचारायचे नाहीत मोठ्या लोकांना, डू ॲज डिरेक्टेड. त्याच्यानंतर सेकंड थिंग, आपलं स्वतःची टिमकी नाही वाजवायची. म्हणजे वी आर ऑलवेज सबमिसिव्ह. आपण असं बोलताना खूप पोलाइटली असं चालेल का वगैरे, सो विच इज फाईन. पण ऍट द सेम टाइम यू हॅव टू अंडरस्टँड की तुम्हाला समोरचा माणूस कसा जाणतोय. कारण सुरुवातीला आय वॉज कन्सिडर्ड की ही ना काही बोलत पण नाही, हिला काही माहिती नाही, कशालाही काही हो म्हणते किंवा अशा तऱ्हेचं, किंवा अजिबात कॉन्फिडन्स नाही तिच्यात असं. आणि व्हेन युअर पोलाइटनेस इज कन्सिडर्ड ॲज युअर इनडिसायझिव्ह ऑर नॉन कॉन्फिडंट. करेक्ट. आय थिंक कल्चरल डिफरन्स. आय थिंक आय लर्न इट हार्ड वे की आय सफर्ड. पण अल्टिमेटली डोळे उघडले माझे की वेअर यू हॅव टू सॉर्ट ऑफ बी असर्टिव्ह. आणि आय डिड डू कोर्सेस वगैरे, आणि आय रिअली फील की टेक प्रोफेशनल हेल्प इन दीज सिच्युएशन्स की जिथं आपल्याला नाही जमत ते. म्हणजे थोडंसं, आणि आमच्या डिनरीमध्ये वगैरे म्हणजे आमच्या ट्रेनीजला वी मेक इट फ्रीली अवेलेबल दीज कोर्सेस. सो आय थिंक वी डिडंट हॅव दोज मेनी चॉईसेस ॲट दॅट टाइम, पण आता वी आर गेटिंग इट मोर फॉर द न्यूअर जनरेशन. सो आय थिंक दोज वर द चॅलेंजेस. नंतर मला मध्ये कोणतरी विचारलं की तुला जेंडर बायस बद्दल काय वाटतं. सो लकीली इन अ गायनोकॉलॉजी प्रोफेशन जेंडर बायस जनरली डझंट एक्झिस्ट. ओके, आय मीन देर विल बी सम, पण लकीली आमच्या फील्डमध्ये, माझ्या डिपार्टमेंटमध्ये टॉपला देर आर विमेन. देर इज नो पे गॅप व्हॉट आय हिअर इन अदर स्पेशालिटीज, सो दॅट इज देअर. पण everybody will face some kind of I think racism is a hard word. Okay, some kind racism of bias exists. Racism exists, but to me racism इंडिया मध्ये सुद्धा होता, म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये. एक तर आपले कास्ट वगैरे दॅट इज देअर. पण त्याच्यामध्ये सुद्धा इनर सर्कल, आउटर सर्कल, प्रोफेसर्सची मुलं, नॉन मेडिक्सची मुलं, हे मी MD मध्ये इतकं सहन केलंय की, आणि म्हणजे असं सिनियर, म्हणजे तुम्ही 6 महिन्यांनी सिनियर माणूस तुमच्यावर सासूगिरी करतो, जाच करतो. म्हणजे ती मध्ये आपण मुंबईतल्या त्या डॉक्टरची केस ऐकली ना, शी डिड सुसाइड. सो दीज थिंग्स हॅपन, आणि ते सगळीकडे होतात की तू नागपूरची का, तू पुण्याची का, मुंबईची. येस, इट हॅपन्स. वी हॅव टू ऍक्सेप्ट. सो फर्स्ट थिंग इज नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन. सो आय थिंक दॅट वी हॅव टू से की आपण तिथे पण फेस केलंय आणि इथे पण असणार की ब्रिटिश का नॉन ब्रिटिश. आणि आम्ही सुरुवातीच्या काळात वी वर कन्सिडर्ड ॲज अ टाईप 2 डॉक्टर्स. टाईप 1 इज इन ब्रिटिश नॅशनल. राईट. ओके. आणि दे यूज टू बी इन अ करियर पाथ वेअर दे विल लीड टू कन्सल्टंट. राईट. And we were always in a permit free training, so we haven't got any facility to, like an HSMP doctor, you can get a permanent residency. So I think the struggle starts from there. You're differentiated, although we were called as doctors in training. When it comes to an actual trainee from Britain versus a trainee from India like me, we were treated as a service provision. So these differences were there, and I think from there we had to sort of be, focused. I had to sort of find a way, how will I be seen. त्यासाठी मध्ये आम्ही एक वर्ष ऑस्ट्रेलियाला पण गेलो की which added to my CV, which gave me different experience. So त्यावेळेला मला 2 मुलं होती छोटी, तरी मी गेले. 8 वर्षाचं आणि 2 वर्षाचं मुलगी. So it was like विंचवाचं बिराड पाठीवर. So you have to accept all that. So we moved at least 10 different houses in 14 years.
वाव, मस्त. And that means my son attended 10 different schools. I think these are the challenges, and I think if you want to do something, you should. आणि इथे easy option होता की one of us would have taken a back seat and probably not done anything, which was fine. म्हणजे perhaps could have my kids developed better, maybe, but I think we decided, both of us, to choose to go ahead in our individual professions. त्यासाठी माझा बिचारा नवरा नितीन कुठून कुठून कम्युट करायचा, पण मी माझ्या हॉस्पिटलच्या ठिकाणी आमचं घर आणि मुलं, सो दॅट आय कॅन लुक आफ्टर देम. करेक्ट. ओ वाव, मस्त, खूपच सो छान. आय थिंक दॅट वॉज अ मदरहुड चॅलेंज आणि वाईफहुड एज वेल, किंवा आम्हाला दोघांना पण having a partner who is absolutely understanding is a bonus. Blessing. Absolutely. So and work-life balance, that is important to getting involved, your husband to be involved with your agenda, tumche kids to be involved. So I think that I learned it from my mother, who is also an extremely well-organized woman. She runs the Bhagini Nivedita Foundation, which was founded by my grandmother. Oh. And so it's a big institute now, but it started from a baseline kind of. So I have seen these extremely efficient ladies in my life who have managed social work and everything along with career. Yeah. So I think I have watched. So these are inspirational ladies. And as a gynecologist, म्हणजे आणखी एक characteristic, I think everybody, I mean as a doctor as well, आपल्याकडे एक सेइंग आहे ना सुभाषित संस्कृत मधलं, काय बरं, वज्रादपि कठोराणी मृदुलपि कुसुमादपि. सो विच मीन्स वज्रासारखं कठीण मन, पण ऍट द सेम टाइम व्हेन यू टॉकिंग टू पेशंट इट शुड बी ॲज सॉफ्ट ॲज अ फूल, म्हणजे फ्लावर. सो आय थिंक दोज क्वालिटीज you have to imbibe. So I think I learned those by म्हणजे mindfully, की हे आपल्याला जमायला पाहिजे, की नुसते सॉफ्ट स्पोकन असून चालणार नाही, जिथं हार्ड डिसिजन्स घ्यायचे तिथं हार्ड डिसिजन्स घ्यायचे असं. I think these are the things you have to learn yourself, and obviously over 22 years you automatically learn. आणि watching people talk, एक आणखी एक inspirational बाई म्हणजे मिसेस रोहिणी गोन्साल्विस. She's also from BJ Medical College, and she was my mentor in one of the hospitals. पण त्यांच्यासारखं कम्युनिकेशन स्किल्स मी कोणाचे बघितले नाहीत, आणि प्रॉबेबली मी कळत नकळत ते ऍब्सॉर्ब केलं. म्हणजे काय खासियत होती त्यांच्या कम्युनिकेशन, म्हणजे एक किंवा दोन म्हणजे आय थिंक एक्स्ट्रीमली सॉफ्ट स्पोकन, लिस्नर, पेशंटचं ऐकून घ्यायचं, म्हणजे अक्षरशः असं, किंवा पेशंटला वाटलं पाहिजे तुम्ही त्यांचं ऐकता, की आधी पेशंटला भेटलं की शांतपणे बसायचं, आय टू आय कॉन्टॅक्ट, स्माईल, बोला काय म्हणताय, ऐकून घ्यायचं, आणि मग थोडासा 2 मिनिटं विचार करून आपलं मत पुढे सांगायचं. आणि जरी पेशंटच्या विरुद्ध तुमचं मत असलं तरी ते कसं एफर्टलेसली सांगायचं, की ते पेशंटला वाटलं पाहिजे हे आपल्याला हेच हवंय. राईट. कारण समटाइम्स यू हॅव टू गाईड पीपल. ट्रू. आणि स्पेशली गायनायकोलॉजी ह्या क्षेत्रामध्ये हा इतका सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे, राईट, जिथे इट इज ऑल रिलेटेड टू लाईफ. आणि सगळ्यांनाच म्हणजे गायनायकोलॉजी हे जे एक एरिया आहे स्पेशली कम्प्लीट मेडिकलमध्ये इज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि इम्पॉर्टंट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. सो ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये अस्मिता म्हणजे एक मला खरंच खूप इन्स्पायरिंग असं वाटतं, की तू इतकं प्रोएक्टिव्हली जे चॅलेंजेस तुला आले, पण त्या चॅलेंजेसना सुद्धा तू ऍक्सेप्ट करून प्रोएक्टिव्हली तुझ्या करिअरवरती तू इतकं फोकस्ड राहिलीस, ते खरंच खूप म्हणजे इन्स्पिरेशनल गोष्ट. आणि खूप सगळे करू शकत नाहीत. जसं तू जेंडर बायसचं फॉर एक्झाम्पल छोटंसं एक्झाम्पल दिलीस, राईट, की आणि हे सगळीकडेच होतं, इथे इतकंच नाही, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतं आणि सगळीकडे फेस करतात लोक. आणि त्याच्यामुळे खूप वेळेला स्पेशली स्त्रियांना सेल्फ डाऊट, लॉस ऑफ कॉन्फिडन्स हे खूप वेळा येतं. पण या सगळ्यांमध्ये मधून सुद्धा तू इतकं म्हणजे त्यांना सामोरी जाऊन तू खंबीरपणे उभं राहून तुझं इतकं छान करिअर केलंस, याच्याबद्दल खूप कॉंग्रॅच्युलेशन अस्मिता तुला. थँक्यू. नाही, खरंच खूप अभिमान वाटतो. ही सगळ्याच माझ्या डॉक्टर मैत्रिणींची स्टोरी आहे अगं. नाही मी फक्त एक एक्झाम्पल आहे इथे.
आणि मला यंग मदरसाठी जे तू ऍडवाइस दिलं ते खूपच आवडलं आणि मी स्वतः यंग मदर असल्यामुळे ते मला प्रॉबब्ली काइंड ऑफ स्ट्रक मी की आस्क फॉर हेल्प, मदत. आपण Yeah. खूप हेजिटेट करतो मदत विचारायला. या आय थिंक इवन म्हणजे माझी बहीण सुद्धा आम्ही बघितलं की नाही आय वॉन्ट टू बी सेल्फ सफिशियंट विच इज फाईन, यू शुड बी, पण ॲट द सेम टाइम जिथं गरज आहे तिथं हेल्प करायची. करेक्ट. आणि दुसरं एक मी सांगेन की असं नाहीये की मी तुला मदत केली म्हणजे तू मला लगेच मदत केली पाहिजेस. आय थिंक दॅट यू हॅव टू फॉरगेट. एक्सपेक्टेशन. कारण माझ्या बहिणीला म्हणजे जेव्हा डिफिकल्टीज होते तेव्हा ती म्हणायची पण मी आता हेल्प घेतली तर पण आय एम नॉट इन अ पोझिशन टू हेल्प बॅक. पण दॅट इज नॉट द स्टोरी. करेक्ट. माझ्या मते मदत एका हाताने घ्यायची आणि दुसऱ्या हाताने द्यायची. आणि दॅट माइट बी इन डिफरंट टाइम्स ऑफ लाईफ. सिच्युएशन्स ऑफ लाईफ. हा. सो आता मी सगळ्यांकडनं मदत घेतली माझ्या अगदी वी शुड हॅव अ फ्रेंड सर्कल आणि वी शुड ट्रस्ट इन देम. आणि एकमेकांना आईज ओपन ठेवून मदत केली पाहिजे आणि जाणलं पाहिजे की कोणाला गरज आहे. गरज आहे. पण ॲट द सेम टाइम मी घेतली सुरुवातीला. आता माझी किड्स आर इन युनिव्हर्सिटी आणि जॉब करतायत. नाव आय एम मोर फ्री पर्सन, सो आय एम इन अ पोझिशन नाव टू हेल्प अदर्स. करेक्ट. So I'm taking more mentoring, more coaching role now to my Right. trainees. करेक्ट. I'm providing support to my friends and I'm trying to see, I'm really trying to work out now. I think this is a next phase of my life will begin now. And where I want to be socially useful, productive नाही to somebody else. So that's my motto for next, few years. मस्त. खूपच छान अस्मिता. छान वाटलं तुझी इतकी इन्स्पायरिंग जर्नी ऐकून. ह्याच्यामधले इतके छान टिप्स तू दिलेस ना की आस्क फॉर हेल्प आणि प्रोएक्टिव्हली जर प्रोफेशनल मदत लागेल, प्रोफेशनली म्हणा किंवा पर्सनली सुद्धा टेक दॅट हेल्प. सो खूप छान पॉइंट्स तू ऍडवाइस सजेस्ट केलेला आहे. पण ह्याच्या बरोबरच आता जसं आपण बोललो की स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे काय म्हणतात त्याला फेजेस येतात. एव्हरी फेज आणि एव्हरी फेज मध्ये वेगवेगळे चेंजेस पण येतात. तर त्या चेंजेस बरोबरच अस्मिता आय एम शुअर त्याच्यामध्ये फिजिकल, मेंटल, इमोशनल ह्याचा सगळ्याचाच खूप खूप वेगळे चेंजेस येतात. तर ह्याच्यामध्ये एक स्त्री ज्या फेज मधून जात असते तर त्याच्यामध्ये ती काय करू शकते टू मेंटेन अ गुड हेल्थ. वेन आय से गुड हेल्थ, नॉट जस्ट फिजिकली पण मेंटली, इमोशनली, फिजिकली सगळंच म्हणजे या पूर्ण पॅकेज जे म्हणतो तर ते ती हेल्दी कसं मेंटेन करू शकते. कारण ह्याच्यामध्ये तुला सुद्धा खूप रस आहे की लाईफस्टाईल गायनॅकोलॉजी आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तू खूप छान काम करतेस. तर ह्याच्यामध्ये तुला काय आम्हाला टिप्स देऊ शकशील का? I think, as you said, every aspect of life. Being a teenager, when they start periods, first of all, it's a taboo. Yes. How to maintain menstrual hygiene, being open to mothers, and mothers being open to children. I think that's the first aspect. आणि तिथे एकमेकांच्या इमोशनल नीड्स जाणून घेऊन त्यांना सपोर्ट करणं इज सो इम्पॉर्टंट. राईट. सेकंडली अगेन जरी आपण म्हटलं फिजिकल हेल्थ तर sometimes you have to push these younger kids to get out, get into open air, do fresh exercises, fresh air madhe. So which is going to be again like a immunity boosting to them and making them more happier child, getting into adult phase, being prepared for that. Tasas when you are entering the parenthood, at that stage you need to be in a position where you have got stamina to get into that as well as Right. and most of the young girls are now career women. Correct. So again, as you said, work life balance maintain करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला थोडा तरी वेळ काढला पाहिजे. आणि अगेन आता मला म्हणणं इझी आहे ऑफकोर्स कारण आय हॅव क्रॉस दोज बाउंड्रीज, पण it is really important and we need to listen to people. I think inspirational गोष्टींसाठी किंवा have a close circle where you surround yourself in people who are more happier, positive, who will influence your life in a better way. So I think that's something. Obviously get engaged with important vaccinations. की आता HPV वॅक्सिन आलंय पुढे म्हणजे लहान मुलींना आपण 12 स्कूल गोईंग चिल्ड्रनला देतो ना, यंग गर्ल्सना, की विच इज युजफुल फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शन. वेळोवेळी स्मिअर्सना जाणं,
as you grow older, breast examination करणं, so that you're basically looking for signs of sinister pathology, की cancers वगैरे. So you be aware of that. आणि त्याच्याबरोबरच इक्वली तू म्हणते तसं इमोशनल डिस्टर्बन्स, की बऱ्याच यंग आया दे गो थ्रू अ फेज आफ्टर डिलिव्हरी विच इज लेबल्ड एज ब्लूज, आणि मग ते डिप्रेशन मध्ये जातात. Nobody picks that up, or nobody wants to talk about it, because childbirth is considered as something extremely happy period in life. Exactly. Postpartum depression. So people forget about it, that how difficult it might be for a young woman. And especially in this country where we haven't got support of family, की Right. तुम्हीच बाळाला बघताय, तुम्हीच स्वयंपाक करताय, यू आर स्टिल गेटिंग आउट ऑफ, तुम्हाला हेवी ब्लिडिंग होतंय, Correct. Absolutely. टाके दुखतायत. सो अगेन ऍक्सेसिंग प्रोफेशनल नेटवर्क, तुम्ही डिलिव्हरीच्या वेळेला जे अँटीनेटल क्लासेस असतात त्या मैत्रिणींशी रेग्युलरली कनेक्ट होणं. आय थिंक नाव इट इज लॉट इझियर टू बी कनेक्टेड ऑन व्हॉट्सअप. सो आय थिंक यू हॅव टू मेक यूज ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर आय थिंक ॲज अ वुमन आय फील, म्हणजे ॲट एव्हरी स्टेज, आणि हे मी पण विसरले होते, आणि दॅट्स वाय आय हॅड टू टेक ऍक्शन रिसेंटली, अँड आय हॅड टू गेट ऑन द जर्नी ऑफ वेट maintenance. Right. Okay, we all forget about it, and especially now as I'm approaching 50, I had piled on weight, and I had to take active steps to get it sorted. So I think all of us have to go through that. Right. Maybe I was a bit more, I was on a tip of getting obese. I had to take efforts, and I had to do more positive changes in my habits, my lifestyle, to get it. I'm now at a phase of I'm entering, probably tipping towards healthy weight, some lower limit of normal now. So I think no way to obese. There's no way, Asmita. Believe me, I was. I am shocked. Hey, I couldn't keep nearing 50s. I was like 50s. Oh my God. No, this year I will be. So I think you have to understand की मला मी आता मध्ये मेनोपॉज वरती माझ्या दोघे मैत्रिणींबरोबर वेबिनार केला, आणि आम्ही आता विचारायचं होतं मेनोपॉज, कारण स्पेशली जसं तू टीनेज यंग मुलींचं सुद्धा बोललीस, ऍडोलेसन्स, ते इट इज स्टिल कन्सिडर्ड ॲज अ टॅबू. मेनोपॉज सुद्धा तितकाच टॅबूनी बघतात. महत्वाचं आहे. सो बी ट्यून फॉर दॅट. आय थिंक रेश्मा इज ऑर्गनाइज, आम्ही इथे आमच्या इथे वेबिनार केला होता मेनोपॉज वरती फॉर एव्हरीबडी, आणि आय थिंक हेल्प रेश्मा इज ऑर्गनायझिंग फॉर लंडन एरिया नाव. So it will be sometimes end of this month. That's awesome. So we will be talking on that. छान. But I think that's really important, menopause. कारण मेनोपॉजला पण असं आहे की फिजिकल चेंजेस होत असतात, कारण बिकॉज ऑफ द हॉर्मोन रिलेटेड, पण those physical changes have got significant impact on your life. लाईफ आणि इमोशनल, राईट, म्हणजे सगळ्यामध्येच, म्हणजे बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस जे बायका स्त्रियांच्यामध्ये होतात, त्याचा डिरेक्ट इम्पॅक्ट फिजिकली तरी दिसतोच, राईट, पण मोर दॅन दॅट इमोशनली असतो. अगदी. आणि त्याच्यासाठी परत आय थिंक आय एम कमिंग बॅक मोर अँड मोर अगेन फॉर दॅट फिजिकल फिटनेस, बिकॉज आता हे मला जाणवलंय आणि आय हॅव एक्सपिरियन्स हाऊ इम्पॉर्टंट इट इज, आणि हाऊ मच यू कॅन इम्प्रूव्ह युअर मेंटल हेल्थ, आणि बाय गोइंग थ्रू फिजिकल फिटनेस. आय थिंक इम्पॉर्टंट मंत्र इज स्ट्रेंथ, स्टॅमिना अँड फ्लेक्सिबिलिटी. मस्त, छान. So if you don't start early in life, you come to my stage and flexibility becomes difficult. So I think you have to start from earlier. So I think आपल्याकडे शाळेमध्ये योगासनं वगैरे शिकवतात, ते आपण इथे सुद्धा कंटिन्यू केलं पाहिजे. I think that's my suggestion for a young girl who is embarking into adulthood, so teenager. We should start from there, so that when you reach my stage, or maybe beyond my stage, my grandmother's stage or mother's stage, we are reasonably in life. Right. Sorry, it's a bit complicated. नाही, पण म्हणजे इन शॉर्ट बेसिकली तू जे ऍडवाइज करती आहेस, राईट, की सिम्पल, इट माइट साउंड सिम्पल पण इट्स नॉट इझी, आय नो, की फिजिकल फिटनेस और सम काइंड ऑफ अ एक्सरसाइज रिजीम ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये म्हणजे एक कम्प्लीट होलिस्टिक हेल्थी लाईफ जर आपल्याला पाहिजे, म्हणजे फिजिकल, मेंटल, इमोशनल, तर एक हेल्दी रिजीम काहीतरी आपण पिक केलं पाहिजे.
राईट. आणि हा पण मला खूप छान वाटलं अस्मिता ऐकून, की म्हणजे प्रोएक्टिव्हली आपण जे टेक्नॉलॉजी आता ॲडव्हान्समेंट झालेले आहेत, जसे व्हॅक्सिन झालेले आहेत, ब्रेस्ट कॅन्सरसाठी वेगवेगळे प्रकारचे टेस्ट्स आहेत आणि स्मिअर टेस्ट असतात. तर ते आय थिंक खूप वेळेला मी सुद्धा म्हणजे ॲज अ स्त्री आपण इतक्या वेळेला नेग्लेक्ट करतो त्या गोष्टींसाठी. म्हणजे आपल्याला माहीत आहे, की आहे. पण ते आपण इतकं लक्ष देऊन करत नाही. पण ते प्रोएक्टिव्हली केलं पाहिजे आपण. केलं पाहिजे. आय थिंक म्हणजे मी स्वतः त्या गायनेकॉलॉजी मधलं मेन स्मिअरला बायका येत नाहीत आणि त्यात आपल्या बायका सुद्धा अजिबात येत नाहीत. म्हणजे घाबरतात. नुसतं स्पेक्युलम एक्झामिनेशन. आय नो इट इज अनकम्फर्टेबल. करेक्ट, पण करेक्ट. सो इम्पोर्टंट आणि इट इज. सो क्विक इट इज, येस. आणि तुम्ही केवढं टाळू शकता म्हणजे लवकर डायग्नोज करून. सो आय थिंक दॅट इज ॲब्सोल्युटली इम्पोर्टंट. म्हणजे आणि दुसरं असं की म्हणजे त्या आपण वेट लॉस बद्दल बोललो की एंडोमेट्रियल कॅन्सरचं प्रमाण किंवा आपल्या इकडे आपल्या इंडियामध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्ती नव्हतं. पण आपण जे लोक इंडियातून इथं आलोत, हं. इमिग्रेट झालेलो आहोत, हं, हं. आपल्यामध्ये ते जास्ती असतं आणि वी डोंट नो व्हाय वेदर इट्स अ जेनेटिक इन्फ्लुएन्स, एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स. पण जेव्हा आम्ही म्हणतो की बॉडी मास इंडेक्स ऑफ 30 इज अप टू 30 इज ओके. हं, हं. सो व्हॉट वी हॅव फाउंड इन आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक प्रोफेसर मॉस म्हणून आहे. शी हॅज डन अ रिसर्च आणि फॉर इंडियन सबकॉन्टिनेंट लेडीज हं. BMI of 27 should be considered as being obese. ओह! कारण दॅट इज असोसिएटेड विथ रिस्क फॅक्टर्स. तर मला वाटायचं 30 म्हणजे फाईन वगैरे. आय राइट, वॉज 29. आय वॉज ओके. राइट. नो. कारण आपलं ॲब्डॉमिनल गर्थ आणि त्याच्याशी रिलेटेड हे डायबिटीज आणि 27 एंडोमेट्रियल BMI कॅन्सर. त्याच्यावरती म्हणजे दॅट इज अन आयडियल. सो आय थिंक वी हॅव टू बी केअरफुल. इट इज डिफिकल्ट आणि मला स्वतःला माहिती आहे हाऊ डिफिकल्ट इट इज. सो पण आय थिंक we have to be, I mean, that will be my suggestion to everybody. Just keep watch out, वॉच you आउट. know. आणि मी म्हणजे रेग्युलरली आपले Yeah. जे माइंडफुलनेस जे आपण करू शकतो, ते आपल्याला म्हणजे न घाबरता केलं पाहिजे. Yeah. And as you said, mindfulness, I think meditation हं. is really important. Again, I forget doing it, but जेव्हा जेव्हा मी करते तेव्हा I have seen the benefits. So it is so important. माइंडफुलनेसचा खूप उपयोग होतो. म्हणजे मी हो. खूप वर्षांपासून नाही करत, पण थँक्स टू पॅन्डेमिकमध्ये सुरू केलंय, पण त्याचा खूप इफेक्ट असतो. सो येस. पण आता ह्याच बरोबर आपण जसं बोललो न्यू टेक्नॉलॉजी म्हणा किंवा नवीन-नवीन व्हॅक्सिन्स आलेले आहेत आता. तर आणि गायनेकोलॉजीमध्ये सुद्धा इतका ॲडव्हान्समेंट झालेला आहे वेगवेगळ्या एरियाजमध्ये. तर ओव्हरऑल गायनेकोलॉजिस्टचं काय फ्युचर आहे अस्मिता? म्हणजे से 10 वर्ष किंवा 20 वर्ष आणि बिकॉज आता टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्समेंट होती आहे, तर से 10 किंवा 20 वर्षानंतर आपल्याला काय कसं व्हॉट इज द फ्युचर ऑफ गायनेकोलॉजी? I think, yes, I mean, there are so many changes happening. So the way we treat, way we diagnose patients, it's changing. So I think, I mean, when you look at 60s मध्ये अल्ट्रासाउंड विशेष अवेलेबल नव्हता. तेव्हा for ectopic pregnancies where pregnancy happens in tube and where it is it is risky to patients, was diagnosed only when in the last stages when patients used to come bleeding profusely. आता काय होतं, आता अल्ट्रासाउंड आहेत, so you diagnose these problems so quickly that you can treat them even with medications and you don't need a surgery. Or you can do a laparoscopic surgery. Laparoscopy is advanced. आता असं होत होत पूर्वी जी ऑपरेशन आपण फुल अनेस्थीशिया देऊन करायचो, आता आमची 80% ऑपरेशन ही ऑफिस गायनेकोलॉजी होतात. म्हणजे त्याची ती मी स्पेशालिटी आहे की तुम्ही येता माझ्या क्लिनिकमध्ये सपोज कॅन्सर रेड फ्लॅग सिम्पटम्स असतील की अनशेड्यूल्ड ब्लीडिंग, पोस्टमेनोपॉझल ब्लीडिंग, तर they come, we do scans. If the scan indicates that there is a thickened lining, I do a camera immediately, that is hysteroscopy. पॉलिप काही आतमध्ये पॅथॉलॉजी बघितली तर आम्ही लगेच ट्रीट करतो लाईक अ डेंटिस्ट सारखं. सो आय थिंक मोस्ट ऑफ द थिंग्स आर हॅपनिंग दॅट वे. सो दॅट इज चेंजिंग. सो आपले कन्सेप्ट केले तर अजून आपल्या म्हणजे इंडियामध्ये होतं की तुम्ही ऍडमिट केलं क्युरेटिंगसाठी. आता इथे बहुतेकदा तसं होत नाही की मिसकॅरेज झालं किंवा कोणाला अबॉर्शनची गरज आहे, तर आपण टॅबलेट्स देऊन त्या गोष्टी होऊ शकतात. सो दॅट इज सिम्पल ऍडव्हान्समेंट. म्हणजे हे काही खूप असं मेजर टेक्नॉलॉजी नाहीये. पण आता टेलिमेडिसिन्स येत आहेत की तुमचं सगळं ऑनलाईन देयर विल बी अल्गोरिदम्स आणि त्याच्यावरती नॉन मेडिकल डॉक्टर अँड पीपल कॅन ऍक्च्युअली हेल्प यू. वॉव! सो आर्टिफिशियल सो इंटेलिजन्स.
हा इट्स नॉट इट इज कमिंग नाव, पण हे म्हणजे साधारण की अल्गोरिदम ब्लड प्रेशर असे हे असे तसं आपल्या इव्हन 111च्या सगळ्या गोष्टी आर राईट. algorithm based. So हो, you हो. ring 111, they will guide you. करेक्ट, So करेक्ट. those are there. Obviously assisted reproduction आपण म्हणतो की IVF बेबीज म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीज ते तर आता जुनं झालंय म्हणायचं. हम्म. आता युट्राईन ट्रान्सप्लांट आलंय की ज्यांना वुंबच नाहीये त्यांना आधी युट्रस त्याच्या बॉडीमध्ये घालून हम्म. देन दे डेव्हलप प्रेग्नन्सी Wow. मग ते पण अगेन हे शॉर्ट लिव्ड आहे, हे अंडर रिसर्च आहे. सो ऑल दीज थिंग्स आर डेव्हलपिंग. करेक्ट. नंतर लोक जिनॉमिक स्टडीज करतात की तुमचं जीन पॅटर्न्स त्याच्यावरनं डिसीजचं प्रिव्हेन्शन होऊ शकेल का, की डायबिटीसचं तुम्हाला आधीच कळू शकेल का. मस्त. आपल्याकडे कॅन्सर जीन्स आहेत की PRCA म्हणतात की फॅमिली हिस्ट्री असेल तर कुणाला होऊ शकेल तर प्रेडिक्शन ते खूप बऱ्यापैकी डेव्हलप होते. सो आय थिंक देर इज अ लॉट मोर प्रॉमिसिंग थिंग्स हॅपनिंग इन द वर्ल्ड ऑफ रिसर्च. मस्त. So खूपच छान. it is exciting field. So I would say I want people to come into medicine. A lot of people are shying away because it's hard work. आय नो इट इज. आणि आता हा तो ऍस्पेक्ट थोडासा कदाचित वेगळा होईल, कारण अगेन स्टेम जे म्हणतो आपण सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड Yeah, मॅथ्स मध्ये तो गॅप वाढत चाललेला आहे. absolutely. बिकॉज खूप लोकांना वाटतं ते खूप हार्डवर्क आहे आणि ऍक्च्युली हार्डवर्क आहे. It is. सोपं नाही आहे बिकॉज त्याच्यामध्ये खूप मेहनत सुद्धा आहे. पण गिव्हन दॅट फॅक्ट द फ्युचर लुक्स व्हेरी एक्साइटिंग. Yeah. I think, I mean, मेडिसिनला यायला तुम्हाला हुशारी तर पाहिजे, चिकाटी पाहिजे, हार्डवर्किंग नेचर पाहिजे, पण त्याच्याबरोबर एम्पथी पाहिजे. आय थिंक दॅट्स द की एलिमेंट. You cannot become a good doctor if you cannot empathize with people. I think that's the main मेन येस area. ऍब्सल्युटली नाही. आणि हा हा मुद्दा जे तू बोललास अस्मिता आता की एम्पथीचा हा खूप महत्वाचा झालेला आहे आता, म्हणजे खूपच. I think it is important. Yeah. येस नाही छान. खूप छान वाटलं अस्मिता आणि खूप छान ऍडवाइस सुद्धा दिलंस तू ना की ओव्हरऑल म्हणजे वुमन हेल्थसाठी जे जे इम्पॉर्टंट एक्सरसाइज करायला पाहिजे, प्रोएक्टिव्हली आपल्याकडे जे अवेलेबल आहे आता ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण न घाबरता वी हॅव टू टेस्ट. Yeah. आणि टेक हेल्प फ्रॉम प्रोफेशन्स. जिम लावायचं, कोचेसचा ऍडवाइस घ्यायचा. आय थिंक देर इज नो म्हणजे त्याच्यात कमीपणा नाही वाटला पाहिजे. येस करेक्ट करेक्ट. हो नाही बरोबर आहे. आणि स्पेशली आपण जे वुमन हेल्थच्या अराउंड जे बोलतो, मेनोपॉज म्हणा किंवा पोस्ट पॅटर्न डिप्रेशन, ह्या ज्या गोष्टी नॉर्मली स्त्रिया बोलत नाहीत और रादर ओपनली शेअर करत नाहीत, आय थिंक आता इट इज अबाउट टाइम की तिथे खूप हेल्प अवेलेबल झालेली आहे, प्रोफेशनल हेल्प. सो आय थिंक त्याच्यामध्ये लॉट ऑफ पीपल ओपनली शेअर केलं पाहिजे. Yeah. छान. खूप छान वाटलं अस्मिता तुझ्याशी गप्पा मारून आणि खूप सुंदर इन्साइट्स दिलीस तू आज आम्हाला पूर्ण गायनॅकोलॉजी ह्या आणि क्षेत्रामध्ये. तर तुला आणि तुझ्या कम्प्लीट करिअरला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच प्रज्ञा. थँक्यू. खूप छान वाटलं तुझ्याशी आज गप्पा मारून. Thanks. धन्यवाद.